नमस्कार मंडळी. आज आपण एका नव्या विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत. खरं तर गावच्या गोष्टी, मातीतल्या गोष्टी, शिवारातल्या गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. आपल्या सभोवतालची माणसं आपण बघत असतो. परंतु या माणसांमधला जो बेरकीपणा आहे, धूर्तपणा आहे, या माणसांतली जी हुशारी आहे, ती हुशारी शब्दबद्ध करत असतानाच गावातली माणसं पुस्तकाच्या पानांवर चित्रित करण्याचं अतिशय मोठं काम ज्या व्यक्तीने केलेलं आहे. खरं तर जी व्यक्ती मुंबईसारख्या शहरात राहिली, तिथेच वाढलेली, परंतु गावच्या माणसांची असलेली ओढ ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कायम राहिली आणि ती शब्दबद्ध करताना शब्द सामर्थ्यानं ती माणसं त्यांनी पानावरती ज्या पद्धतीने जिवंत केलीत, ते खरंच अफलातून आहे, वाचण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत. ती व्यक्ती आहे आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय अक्षयजी टेमकर साहेब. कॉलेज जीवनात असतानाच, खरं तर शहरामध्ये वाढलेलं असतानाच गावची ओढ कायम होती. गावामध्ये या माणसांकडे बघत गेले, पाहत गेले आणि ती माणसं पुस्तकामध्ये चित्रित करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्यांचं पहिलं पुस्तक हे आज वाचकांच्या पसंतीस येतंय. ते पुस्तक आहे गाडा. खरं तर गाडा हा ग्रामीण जीवनातला अत्यंत आवडीचा विषय आहे. बैलगाडा म्हटलं की ग्रामीण जीवनातील प्रत्येक व्यक्ती हा भान हरपून जातो. गाड्याबद्दल भरभरून बोलताना कित्येक तास संपतात हे कधी कळत नाही. गाडा आमच्यातला उत्साह निर्माण करतो. गाडा म्हणजेच महान तत्व आणि हेच तत्व या पुस्तकाच्या माध्यमातून अक्षय टेमकर यांनी मांडलेलं आहे. आज आपण या मुलाखतीच्या दरम्यान मी अक्षय टेमकर सरांचं इथे मनापासून स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे. खरं तर खूप छान संकल्पना घेऊन आपण हे पुस्तक इथे वाचकांच्या भेटीला आणलेलं आहे. मला खात्री आहे की ज्यावेळेस हे पुस्तक हातात येतं, वाचायला सुरुवात करतो आणि आपण त्यात गुंतून जातो, कारण प्रत्येक व्यक्तिरेखा ही कुठंतरी आपल्या जवळची असते, वाटत जातं. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ती व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत ते निश्चित अप्रतिम आहे. मला खरं तर वाचकांना आपली ओळख करून द्यायला आवडेल. जर आपल्याविषयी थोडंसं सांगा. धन्यवाद सर, तुम्ही इतक्या चांगल्या रीतीने या पुस्तकाचं विश्लेषण केलं आणि माझी ओळख करून दिली. माझं नाव अक्षय अंबादास टेमकर, आदर्शगाव गावडेवाडी इथला मी रहिवासी आहे आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं माझं शिक्षण आहे. 12वी नंतर इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा मी केला होता आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच मी वेगवेगळ्या मासिकांसाठी, दिवाळी अंकांसाठी आणि साप्ताहिकांसाठी मी लिखाण करतोय. 12वी नंतर म्हणजे गेली 9 ते 10 वर्ष झालं माझं लिखाण चालू आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मग ते पुस्तकांसाठीचं लिखाण असो, स्क्रीनसाठीचं, नाहीतर नाट्य क्षेत्राशी रिलेटेड असो. सुरुवातीला मी बरेच पुस्तकं वाचायचो. तर त्याच्यामध्ये ग्रामीण जीवनाशी निगडीत व्यंकटेश माडगुळकर असो, त्याच्यानंतर शंकर पाटील असो, त्याच्यानंतर आनंद यादव असो, रंगनाथ पठारे असो, तर या सगळ्यांची पुस्तकं माझ्या वाचनात आली होती. परंतु पहिल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने जेव्हा मी गावाला आलो, तर त्यावेळेस मी जवळजवळ 8 ते 9 महिने मी इथे राहिलो माझ्या गावामध्ये. आणि त्याच वेळेस असं जाणवलं की ग्रामीण क्षेत्राशी संबंधित लिखाण आपण करूयात. आणि 9 महिन्यांच्या त्या कालावधीमध्ये मी माझ्याच गावातले 25 पात्र घेतले. त्या 25 पात्रांवरती मी लिहिलं सुरुवातीला. नंतर पुस्तक छापायची जेव्हा वेळ आली, तर त्यावेळेस मी 25च्या जागी त्यातले सगळ्यात बेस्ट अशा 14 पात्रांच्या कथा, तर यांचा हा संग्रह आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची कथा आहे गाडा नावाची. त्याचंच नाव आपण पुस्तकाला दिलेलं आहे. तर गाडा ही कथा मी जवळजवळ 40 ते 50 बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेतल्या, त्याच्यामधून साकार झालेली अशी ही कथा आहे. आणि जे 14 पात्र आहेत या पुस्तकातले, तर ते कुठेतरी मला असं जाणवलं, लहानपणापासून ऐकत आलो होतो त्यांच्या कहाण्या. तर आणि ह्या 14 कथा या कोणत्याही गावात घडू शकतात. असं नाही की माझ्याच गावातल्या कथा आहेत. आपण असं, या पुस्तकाची थीम अशी आहे की भोरवाडी नावाचं गाव आहे, तिथे हे 14ही शेतकरी राहत आहेत आणि मग त्यांच्यासोबत काय काय घडतं, मग त्यांच्याच या कथा आहेत. मग त्याच्यामध्ये 20 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत अशा साऱ्याच वयोगटातल्या माणसांच्या, या शेतकऱ्यांच्या या कथा आहेत. निश्चित कथा तर अत्यंत सुंदर आहे. परंतु पुस्तकाचं जे नाव आणि पुस्तकावरती जे चित्र आहे, 2 अतिशय सुंदर बैल धावतायत आणि पुस्तकाला नाव आहे गाडा. तर बैलगाडा म्हटलं की
ग्रामीण म्हणजे आमच्यासारखा कुठल्याही गावात वाढलेला जो युवक असतो, तरुण असतो किंवा अगदी ज्येष्ठ असतील, त्या सगळ्यांच्याच अंगात एक विलक्षण ऊर्जा तयार होते. गाड्याशी असं आमचं एक विलक्षण नातं जुळलेलं आहे. तुम्ही मुंबईला वाढलेला आहात आणि असं असतानाही देखील बैलगाडा शर्यतींमधील बैलांचे किंवा शर्यतींचे अत्यंत बारकावे, त्यातला इतिहास तुम्ही ज्या पद्धतीनं मांडलेला आहे, तर हे सगळं कधी अनुभवलं तुम्ही आणि कसं शब्दबद्ध केलं? सुरुवातीपासूनच लहानपणापासून मी घाटात बैलगाडा शर्यती बघायचो. परंतु ज्यावेळेस ही कथा लिहिण्याची वेळ आली तर त्यावेळेस मी 40 ते 50 बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेतल्या. मग त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी बाळासाहेब आरोडे साहेब असतील, त्याच्यानंतर संदीप बोधिके साहेब असतील, त्याच्यानंतर रामकृष्ण टाकळकर साहेब असतील, आपले जे अनाऊन्सर आहेत लक्ष्मण मंगर साहेब, यांच्या व्यतिरिक्त मी इतरही बऱ्याच गाडा मालकांच्या मुलाखती घेतल्या. आणि मग त्यातून जे मला मिळालं तर या साऱ्याचं सार म्हणून मी ही कथा लिहिली. आणि त्याच्यामध्ये आपण बैलांच्या एकदम डिटेल्समध्ये आपण लिहिलेलं आहे बैलगाडा शर्यतीविषयी. फक्त ते अतिशय रंजकपणे एक 80 वर्षांचा वृद्ध माणूस असतो ज्याचं नाव तुकाराम बानखेले, तर त्याची ही कथा म्हणून आपण ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि एक प्रकारचं बैलगाडा शर्यतीचं दस्तऐवजीकरण, एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आपण या कथेमध्ये केलेलं आहे. म्हणजेच ज्याला बैलगाडा क्षेत्राविषयी काहीच माहिती नाही आहे त्याला ही कथा वाचल्यानंतर बैलगाडा क्षेत्रातलं सगळे माहिती त्याला मिळेल. म्हणजे गाडा काय असतो, शेतकऱ्यांमध्ये बैलगाड्याचं एवढं क्रेज का आहे की हे एक प्रकारची नशाच आहे बैलगाडा शर्यतीचे. जसं मला लिखाणाची नशा आहे तर बैलगाड्याची एवढी नशा का असते, तर ही एक कथा वाचल्यानंतर त्याला कळेल. किंवा 100 वर्षानंतर कोणाला बैलगाडा क्षेत्राची माहिती पाहिजे असेल तर त्याला ही कथा वाचल्यानंतर बैलगाडा शर्यतीचं संपूर्ण स्वरूप त्याला कळेल या कथेच्या माध्यमातून. 25 ते 30 पानांची दीर्घ कथा आहे आणि याच्यामध्ये आपण बैलगाड्याचा संपूर्ण इतिहास म्हणजे खंडोबा आणि थापलिंगच्या यात्रेपासून जी बैलगाड्याला सुरुवात झाली ते आज आलेलं बक्षिसाचं स्वरूप, असा पूर्ण एक आढावा आपण या कथेमध्ये घेतलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त 3 पिढ्यांचा 3 पिढ्या आपण याच्यामध्ये दाखवल्यात आणि त्यांचा बैलांप्रती, बैलगाडा शर्यतीप्रती असलेलं प्रेम आणि जिव्हाळा त्याचं लिखाण आपण या कथेमार्फत केलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा वाचायला मिळेल की घाटाचं स्वरूप कसं असतं, घोडीच का पळवली जाते, जुकाट का असतं, कांड का असतं, बैलांचा रदीप कसा असतो. म्हणजेच एखाद्या पैलवानाला जसं घडवावं त्याचप्रमाणे शेतकरी एका बैलाला घडवत असतो. तर आणि तो अत्यंत स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवत असतो, इतका त्याचा बैलांप्रती जिव्हाळा असतो. ते संपूर्ण तुम्हाला या गाडा नावाच्या कथेमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. निश्चित, कारण बैलगाडा आम्ही खूप पळवलेला आहे, बैल आम्ही सांभाळलेले आहेत. इथे सुद्धा आपल्या पाठीमागं बैल दिसतील तुम्हाला. शेतकरी ज्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त प्रेमाने बैलांना जीव लावतो आणि शर्यतीमध्ये त्या शर्यतींच्या बैलाची तर विलक्षण काळजी घेतली जाते. पण ज्या पद्धतीनं तुम्ही पुस्तकामध्ये एका कथेमध्ये त्याचं वर्णन केले, खरं तर ही बैलगाडा शौकीनांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सगळेजण तुमचे त्यासाठी नेहमीच आभारी राहू. एक खूप सुंदर कथा या निमित्तानं प्रेक्षकांच्या, वाचकांच्या भेटीला येत आहे. जरूर आपण अवश्य या पुस्तकाच्या माध्यमातून बैलगाडाची कथा आहे गाडा, ती अवश्य वाचा. तुम्हाला देखील अक्षरशः मी तर म्हणेल की डोळ्यातून आसव आल्याशिवाय राहणार नाही, इतकी सुंदर प्रकारे ही कथा अक्षय टेमकर सरांनी आपल्या या गाडा पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेली आहे. खरं तर ह्या पुस्तकामध्ये सगळ्या व्यक्तिरेखा बघितल्यानंतर ग्रामीण जीवनामध्ये, ग्रामीण भागामध्ये वावरत असताना प्रत्येकाला त्या व्यक्तिरेखा जवळच्या वाटतात. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं चढ उतार या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी, आणि त्यातून ज्यावेळेस अनेक संकट समोर येतात त्यातून कसं सावरायचं, कोणत्या गोष्टींना तुम्ही लांब ठेवा आणि कोणत्या गोष्टी घेऊन पुढे जा, तुम्हाला निश्चित यश मिळेल. ही व्यक्तिरेखेतून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्याचा अत्यंत सुंदर प्रयत्न केलेला आहे. तर काय वाटलं तुम्हाला लिहिताना, कोणते विचार मनामध्ये होते? अनेक मी बघितले, बाळ्याचा सासरा एक कथा आहे तुमची, त्याच्यानंतर चांदीचा नंदी ही एक कथा आहे. तर या सगळ्या कथांमधून कुठेतरी असं वाटतं की अडचणीत आलेल्या व्यक्तींना उभारी घेत असताना तुमच्या पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो. कथा लिहिताना माझा मेन संदेश हाच होता की या कथांच्या माध्यमातून लोकांना काय मिळेल,
तर एक सामाजिक संदेश देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. लोकांना काय मिळेल तर एक सामाजिक संदेश देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त या बोधकथा आहेत, 14ही कथा या बोधकथा आहेत. 14ही कथा लिहिला तर त्याच वेळेस माझा हा उद्देश होता की या कथा वाचल्यानंतर मग तर शहरी भागातल्या माणसाने असो नाही तर ग्रामीण भागातल्या माणसाने, तर त्याला काय नवीन शिकायला मिळेल, त्याच्या मेंदूला खुराक कसा मिळेल, बौद्धिक संपन्नता कशी वाढेल त्याची. तर हा लिखाणाचा या कथा लिहिण्याचा मागचा माझा उद्दिष्ट होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक माझ्या जे मी महाविद्यालयीन जीवनापासून लिहितो किंवा जे मी आजपर्यंत वाचलंय, तर माझा लिखाणाचा विषय हाच आहे की मानवी जीवन, मग त्यातून त्यांची माणसाची सायकोलॉजी आणि सायकोलॉजीमधून येणारी त्यांची फिलॉसॉफी. तर या फिलॉसॉफिकल आणि सायकोलॉजिकल दृष्टीने या कथा खूप महत्त्वाच्या वाटतात मला. एक तुम्ही बारीक निरीक्षण केल्यास तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जगभरातल्या मानवाचं ना आयुष्य हे सुखदुःखाने भरलेलं आहे. तर प्रत्येक माणसाचं आयुष्य तुम्हाला एक सारखंच वाटेल, फक्त सुखदुःखाची तीव्रता कमी जास्त झालेली तुम्हाला आढळून येईल. आणि अजून एक असं वाटतं की प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या संकटांतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच एका संकटामधून बाहेर निघाला तर दुसरं संकट त्याच्या पुढे सामोरं आहेच आहे, त्या संकटातून बाहेर निघालं तर तिसरं संकट आहेच आहे. म्हणजे ही सुखदुःखांची आणि संकटांची ही जी मालिका आहे ते आयुष्यभर अविरत चालूच असते, असं मला जाणवलं एक वाचनातून आणि आजपर्यंतच्या लिखाणातून. आणि तेच आपण यामध्ये मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. निश्चित अशा अनेक कथा आहेत की माणसाच्या आयुष्यामध्ये असा काही क्षण येतो आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. कधीतरी कलाटणी त्याला वेगळी मिळते, आयुष्याला एकदम उद्ध्वस्त होऊन जातं आयुष्य. तर कधी कधी एखादी घटना घडते की त्याने आयुष्य माणसाचं पुन्हा एकदा रुळावरती येतं. तर अशा काही घटना तुम्ही ज्या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत त्यासाठी वेगळा अभ्यास केला होता का, किंवा कसा सुचल्या तुम्हाला अशा घटना? ज्यावेळेस मी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेस मी महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना व्यंकटेश माडगुळकरांचं गावाकडच्या गोष्ट नावाचा कथासंग्रह वाचला होता. आणि त्यांचं इतर अनेक ग्रामीण जीवनावरचं मी कथा वाचलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त रंगनाथ पठारेंच्या काही कथा आहेत, ग्रामीण कथा. तर ते माझ्या डोक्यामध्ये होतंच कुठे ना कुठे की आपण आपल्याही गावातली कलंदर माणसं आपण रंगवली पाहिजे, लिहिली पाहिजे. तर ते आणि जे वाचलेलं आधीच ग्रामीण साहित्य, तर ते माझ्या मेंदूत एवढं फिट बसलेलं की हे लिखाण करत असताना त्याचा प्रभाव माझ्यावरती भरपूर होता. म्हणजे चांगल्या साहित्यिकांचा प्रभाव असल्यामुळे हे जे मी लिहिलं ते सुद्धा खूप छान झालं. आणि लहानपणापासून आपण अनेक घटना ऐकत आलेलो असतो, आपल्या घरामध्ये घडलेल्या, घराच्या आजूबाजूला घडलेल्या किंवा त्याच्याही आजूबाजूच्या गावांमध्ये घडलेल्या घटना त्या माझ्या डोक्यामध्ये होत्याच. आणि हे पुस्तक जेव्हा मी लिहायला घेतलं तर त्यावेळेस त्या घटना सर पानांवरती उतरत गेल्या. तुम्ही जालिंदरचा पुनर्जन्म अशी एक कथा या पुस्तकामध्ये लिहिलेली, जालिंदर जारकड ही व्यक्तिरेखा खूप सुंदर प्रकारे मांडलेली आहे. काय आहे जालिंदर हा? जालिंदर हा म्हणजे गावामध्ये आजकाल तुम्ही बघाल तर गावामध्ये किंवा शहरांमध्ये तर पळून जाणाऱ्या मुलींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मला त्याच्यावरती भाष्य करणारी एक कथा लिहायची होती. तर त्याच स्वरूपाची ही कथा आहे. मग तो कसा उद्ध्वस्त होतो, एक पळून गेलेला मुलीचा बाप कसा उद्ध्वस्त होतो आणि तो त्यातून कसा पुन्हा उभारी घेतो किंवा वरती येतो. एक कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास त्याचा गेलेला असतो किंवा गावातली जी आपण बोलतो इबरत गेलेली असते, इज्जत गेलेली असते, तर ती मिळवण्याचा तो पुन्हा मिळवण्याचा कशा प्रकारे तो प्रयत्न करतो. तर तेच या कथेच्या माध्यमातून मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. अजून एक कथा आहे, बापू बेल्लेकर नावाची व्यक्तिरेखा आपण चांदीचा नंदी आणि बापू जायबंदी अशी एक सुंदर कथा आपण लिहिलेली आहे. असं कसं वाटलं की मुंबईचे जी लोक आहेत, खरं तर तुमचं बालपण किंवा बऱ्यापैकी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालेलं आहे, परंतु मुंबईचा माणूस गावामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काय त्याला समस्या येतात, कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो, गावातील बेरकी मंडळी, धूर्त मंडळी कसं त्याला फसवतात, अगदी सुंदर प्रकारे या कथेमध्ये तुम्ही रंगवलेलं आहे. बापू बेल्लेकर हे पात्र रंगवताना खरं तर लोकांना काय संदेश द्यायचा होता? बापूचं हे जे पात्र आहे ते माझ्या नेहमीच बघण्यात येतं. म्हणजे हे जे हा जो माणूस आहे तर
त्यासारखे माणसं खूप बघण्यात येतात. ही माणसं खूप साधीभोळी असतात, यांना छक्केपंचे कळत नसतात आणि ते स्वतः चांगले असल्यामुळे त्यांना असं वाटत असतं की आपल्याप्रमाणेच आपल्याला भेटणारी माणसं ही सुद्धा चांगली असतात किंवा आपले हे जगच पूर्ण चांगलं आहे, कारण मुळात ते माणसं चांगली असतात. परंतु एका पॉईंटवर आल्यानंतर तुम्हाला हे जाणवतं की नाही, या जगात खूप धूर्त माणसं भरलेले आहेत, हे जग खूप पापी माणसांनी भरलेलं आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्या माणसांना तसे अनुभव येत नाहीत. तर बापूचं हे जे पात्र आहे याची एक थोडक्यात मी 2-3 ओळीत ओळख करून सांगतो की एक मुंबईमध्ये सरकारी कर्मचारी असतो, मंत्रालयात 36 वर्ष काम करणारा एक सरकारी एम्प्लॉई जेव्हा रिटायर्ड झाल्यानंतर गावाला येतो, वयाच्या 60व्या वर्षी रिटायर्ड होतो आणि गावाला येतो. आणि त्यावेळेस गावातलं एक मंदिर बांधायला घेतलेलं असतं, महादेवाचं मंदिर. आणि त्या मंदिराच्या समोर एक चांदीचा नंदी गावकऱ्यांना बसवायचा असतो. आणि गावातला भेटला बकरा, एकटाच मुंबईवरून आलेला माणूस, दुसरा म्हणजे सरकारी रिटायर्ड एम्प्लॉई. आता याला कापायचा कसा, तर ती कथा याच्यामध्ये आहे. आणि जो धूर्त आणि बेरके असा सरपंच असतो तो बापू सोबत काय काय करतो आणि त्याला एका ट्रॅपमध्ये कसा अडकवतो, त्या ट्रॅपमधून बापू कसा बाहेर पडतो, त्यातून एक खूप अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही कथा तुम्हाला वाचायला मिळेल या पुस्तकामध्ये. अजूनही तुम्ही एक कथेमध्ये शुभम आवटे नावाचा एक युवक रंगवलेला जो MPSCचा अभ्यास करत असतो. अचानक वडील त्याचे निधन पावतात, एक्सपायर होतात आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबावरती काय संकट येतं किंवा तो कशा प्रकारे गावाला बदलायला जातो आणि नंतर त्याच्या कुटुंबावरती कसं अरिष्ट येतं, या गोष्टी आपण खूप सुंदरपणे चितारलेल्या आहेत. शुभम आवटे साकारताना तुमच्या समोर अशी कोणाची व्यक्तिरेखा होती का, आणि ती व्यक्तिरेखा कशा पद्धतीने तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला? या पुस्तकातलं शुभम आवटे नावाचा जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा मुलगा 20-21 वर्षाचा वय आहे याचं. आणि हा आत्ताच्या ग्रामीण भागातल्या तरुण पिढीचं, ज्यांना काहीतरी वेगळं करायचं, चौकटीच्या बाहेर जाऊन ज्यांना काहीतरी स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं, तर त्यांचं प्रतिनिधित्व हा मुलगा करतो. आणि गावातली जी टुकार पोरं असतात, टपोरी पोरं, किंवा ज्यांना एक खूप सुंदर शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये की टुकार पोरं आणि भंगार पोरं असतात, तर ती पोरं आणि शुभम सारखी MPSC देऊन कलेक्टर बनण्याचं स्वप्न बघणारी मुलं, तर यातला फरक आपण या कथेच्या माध्यमातून मांडलेला आहे. अजून एक कथेविषयी निश्चित प्रकारे चर्चा करायला आवडेल आपल्याला, कारण हा जो परिसर आहे आंबेगाव तालुक्यातला मंचर किंवा हा परिसर अजून औद्योगिकरणाच्या याच्यापासून खूप लांब आहे. पण आम्ही ज्यावेळेस बघतो रांजणगाव, कोरेगाव, पुढे चाकण, त्याच्यानंतर तळेगाव, या ज्या MIDCs आलेल्या आहेत, या MIDCच्या माध्यमातून अनेक जमिनींच्या माध्यमातून खूप मोठा पैसा, व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठा पैसा आला आणि अचानक युवकांच्या हातामध्ये हा पैसा आल्यानंतर त्यांना त्याचा विनियोग कसा करायचा याविषयी कुठलंही नॉलेज नव्हतं. त्यामुळं अनेक युवक उद्ध्वस्त झाले, अधिक पैसा आला, तो संपून गेला. तर अतिशय सुंदर प्रकारे बाळ्याचा सासरा अशी एक कथा या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. नक्की या प्रकारे माणसाच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात आणि त्या बदलांमध्ये तो माणूस कसा वाहवत जातो, पुढे होत असताना अनेक अडचणीत कसा येतो. तर बाळ्याचा सासरा या कथेतून अक्षय टेमकर सरांनी ही कथा अत्यंत सुंदरपणे त्यामध्ये मांडणी केलेली आहे. जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच की बाळ्याचा सासरा ही कथा कशी सुचली आणि सुंदर लिहिली तुम्ही. बाळाचा सासरा ही कथा जगभरात कुठे ना कुठे घडत असतं, म्हणजेच कुठे ना कुठे घडत असते. म्हणजेच चुकून 7-12वरती नाव राहिलं आणि त्या गावामध्ये MIDC आली किंवा हायवे गेला तिथून किंवा रेल्वे गेली आणि चुकून खूप गरिबीत आयुष्य जगणारा एक 2 वेळाचाही जेवणाची भ्रांत असलेल्या माणसाला अचानक लॉटरी लागते आणि त्याचं आयुष्य संपूर्णतः कसं बदलून जातो, रातोरात तो करोडपती कसा होतो. तर याची कहाणी सांगणारी ही कथा आहे. आणि एक तरुण असतो गावातला, जो खूप गरीब असतो, शेणामातीच्या घरात राहत असतो आणि गावातल्या इतरांनी छक्केपंजे, लांडी लबाडी करून पैसा कमवलेला असतो, बंगले बांधलेले असतात, स्वतःचे इमले बांधलेले असतात. आणि या बाळ्याला कोणीच गावामध्ये इज्जत देत नसतं, कारण तो मुळातच गरीब असतो आणि फाटका संसार असतो त्याचा. अचानक त्याच्या बायकोची जमीन चाकण MIDC मध्ये जाते आणि त्याची बायको ही त्याच्या सासऱ्याला एकुलती एक असते. आणि अचानक हा लखपती झालेला बाळ्याचा अचानक बाळूराम होतो किंवा बाळू शेठ होतो.
आणि मग पैसा आल्यानंतर लोक त्याच्याकडे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतात किंवा त्याला कसा सन्मान मिळू लागतो अचानक, मग त्यानंतर त्यासोबत काय काय घडत जातं. तर ही कहाणी सांगणारी ही कथा आहे, ही युनिव्हर्सल कथा आहे. म्हणजे जगभरात ही प्रत्येक ठिकाणी ही कथा घडतच असते. निश्चित आपल्या कथांच्या माध्यमातून एक गोष्ट आम्हाला सातत्याने जाणवते की मी आता जवळपास 15 ते 20 मिनिट आपण चर्चा करतोय, मराठीतले अत्यंत शुद्ध उच्चार मला तुमच्याकडून ऐकायला मिळतात. पण ही कथासंग्रह जर बघितला तर त्याच्यामध्ये ग्रामीण भाषा जशीच्या तशी चितारली गेलेली आहे. प्रत्येक शब्द जे ग्रामीण बोली भाषेमध्ये वापरले जात आहेत, इपाऱ्या, हातीच्या, असं असे काही जे शब्द असतात की सहज येतात तोंडामध्ये. आम्ही जरी किती प्रयत्न केला तरी सुद्धा असे काही शब्द सातत्यानं तोंडात येतच असतात, कारण ते ग्रामीण भागामध्ये वाढलेलो असल्यामुळं ते आमच्या तोंडात असतात. पण तुम्ही ज्या पद्धतीने ते पुस्तकामध्ये शब्द लिहिलेले आहेत त्यासाठी काय वेगळा अभ्यास केला, वेगळं निरीक्षण केलं किंवा काय केलं नक्की? सुंदर ते शब्दांची मांडणी इथे केलेली आहे. पुस्तक लिहित असताना पुस्तक लिहित असताना माझा हा हेतू होता की या गावातले जे शेतकरी आहेत ते इकडचीच भाषा बोलतील, म्हणजे घाटीच भाषा बोलतील. पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं गाव आपण याच्यामध्ये दाखवलं, किंवा ते जर का विदर्भातले असते तर ते वराडी बोलले असते, खानदेशातलं असते तर अहिराणी बोलले असते, कोकणातले असते तर कोकणी मालवणी बोलले असते. तर या कथा पश्चिम महाराष्ट्रामध्ये घडतात, त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या तोंडी घाटी संवादच असले पाहिजे. यासाठी मी विशेषतः त्यांच्या संवादांवरती खूप काम केलं. मग त्यासाठी मी सातत्याने गावाच्या ज्या चावडी असतात, चावडीवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे शेतकरी येऊन बसतात, ते विचार विनिमय करतात, गप्पा टप्पा करतात. तर मी जाऊन बसायचो चावडीवरती आणि त्यांचं जे संवाद जे बोलतात ते मी रेकॉर्ड करायचो मोबाईलमध्ये. त्यांच्याही नकळत मी कंटिन्युअस मी रेकॉर्ड करायचो, वेगवेगळ्या दिवशी जाऊन वेगवेगळे, आणि ते रेकॉर्ड केलेले ते जे शब्द असायचे ते मी हेडफोन लावून कंटिन्युअस मी ऐकत बसायचो. मग त्यातून मला एक लहेजा सापडला त्यातून. आणि लहानपणापासून कसं गावाला सातत्याने माझं येणं जाणं असायचंच, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असतं, दिवाळी, गणपती, नाताळ या सर्वांच्या सुट्टी असायच्या. त्याच्यामुळे एक ॲव्हरेज पकडला तर वर्षाचे 3 ते 4 महिने मी गावीच असायचो लहानपणापासून. तर सातत्याने जे ग्रामीण शब्द ऐकण्यात असायचे त्याची फक्त मी उजळणी केली आता पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने. आणि जसं की एक छोटंसं मी उदाहरण सांगतो की प्रमाण मराठीमध्ये बोलतात की तुम्ही कधी आलात, तर घाटी बोली भाषेमध्ये असं बोलतात की तुम्ही कवा शिकालात, किंवा कोणत्या गावचं तुम्ही, तर असं न बोलतात कंच्या गावचं पाहुणं तुम्ही, किंवा माय एवढा गावंढळ तर तुम्हाला भेटणारच नाही शोधून. तर त्यांचा जो लहेजा आहे तो मी सातत्याने निरीक्षण करायचो की ही माणसं बोलतात कसं, किंवा तुझ्या न बोलतात की तू या असं बोलतात. निश्चित, कारण काय होतंय की आपण बरेचसे ग्रामीण भाषेतील पुस्तकं वाचनात आहेत, आपण वाचलेले आहेत. अनेक मोठ्या लेखकांनी देखील या ग्रामीण भाषेवरती अनेक मोठी पुस्तकं, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पण ज्यावेळेस ते लिहितात विदर्भाची भाषा किंवा खानदेशातली भाषा, मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाषेचा एक लहेजा वेगळा असतो. कोल्हापूरकडे गेलात तुम्ही, सोलापूरकडे गेलात, सांगलीकडे गेलात, तिकडं वेगळी भाषा असते. आगरी लोक मराठी भाषा एक वेगळ्या असेंटनी बोलतात. पण ज्यावेळेस तुम्ही पुण्याकडे येता, विशेषतः जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांमध्ये, शिरूर तालुका, या 2-4 तालुक्यांमध्ये एक वेगळे शब्द आहेत, प्रचलित शब्द वेगळे आहेत. आणि अजूनपर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून ते शब्द कधीच प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत आले नव्हते. आम्हाला अभिमान आहे की आमची भाषा आता शब्दबद्ध होते, आणि त्यासाठी तुम्हाला निश्चित आम्ही धन्यवाद देऊ. गाडा या कथेमध्ये खरं तर गावगाडा आपण म्हणतो, गावगाडा, कारण गावगाडा चालत असताना अनेक काही गोष्टी, अनेक व्यक्ती समोर असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या प्रवृत्तींची माणसं समोर येतात. परंतु त्यातली आपल्याच सानिध्यातली काही माणसं अशा प्रकारे शब्दबद्ध करणं, चित्रित करणं, त्यांना पुस्तकाच्या पानावरती आणणं, तर हे निश्चित मोठं अवघड काम होतं, आव्हानात्मक काम होतं. आणि असं असतानाच या सगळ्या व्यक्तिरेखा गाडा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत. अजूनही काही व्यक्तिरेखांचा आपण निश्चित प्रकारे मागोवा घेऊ. अक्षय सर आपल्या समवेत आहेत. तर त्याच्यामध्ये आमदार हे एक पात्र आपण छान रंगवलेलं आहे. सरपंचाचं कार्ड ही एक कथा खूप छान आपण रंगवलेली आहे. विशेष म्हणजे आमच्या प्रत्येक गावामध्ये अशी एक व्यक्तिरेखा असतेच का एखादी व्यक्ती खूप हुशार असते आणि मग अचानक त्याच्या बुद्धीवरती परिणाम होतो आणि मग ती व्यक्ती वेडसरपणासारखं वागत असते गावामध्ये, किंवा वेडा म्हणून लोक त्याला ओळखतात.
तर असे काही पात्र असतात की आयुष्यामध्ये माणसाच्या एखादी अशी घटना घडून जाते की आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि ते आयुष्य पुढं वेगळ्या दिशेने निघून जातं. आपण सुद्धा एडी संगी हे एक पात्र रंगवलेलं आहे, तर त्याचं प्रतिनिधित्व करणारं ते पात्र आहे. नक्की काय भूमिका होती आपले ते पात्र मांडण्यापाठीमागं, किंवा त्या कथेतून तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? यडी सांगे नावाचं पात्र हे खरोखरचं माझ्या गावामध्ये होऊन गेलं. अर्थात मी त्याच्यामध्ये साहित्याच्या अंगाने मी बरेच बदल केले त्या कथेमध्ये, परंतु ही जी संगी आहे, यडी संगी आहे, संगीत नावाचं जे पात्र आहे हे तुम्हाला प्रत्येक गावांमध्ये बघण्यास मिळू शकतं. माणसाच्या, मी जसं मगाशी बोललो की मानवी जीवन हे माझ्या लिखाणाचा प्रमुख पॉईंट आहे माझ्या लिखाणाचा. तर मानवी जेव्हा एखादा ढ मुलगा अचानक हुशार बनतो किंवा एखादा हुशार मुलगा अचानक ढ बनतो, सर मी बरेच माणसाची बघितले की जी खूप बोलकी होती आणि मग बरीच खूप ट्रॅजेडीज त्यांच्या लाईफमध्ये घडल्यामुळे ते मितभाषा होऊन गेले, म्हणजे अगदीच न बोलणारे होऊन गेले किंवा खूप शांत असणारे माणसं अचानक बडबडी होऊन गेले. तर खूप सारे ट्रॅजेडीज आणि अनेक प्रकारच्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर त्याचंच प्रतिनिधित्व करणारी ही जी यडी संगी ही जी मुलगी आहे, तर ही गावातल्या खूप अत्यंत मातब्बर आणि सामाजिक दृष्ट्या खूप चांगल्या अशा घराण्यातली मुलगी असते आणि मग तिच्यासोबत काय काय ट्रॅजेडी घडते ते आपण या कथेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. म्हणजे तरुणांचे प्रश्न विशेषतः याच्यातून दिसतील तुम्हाला. ग्रामीण भागातल्या तरुणांची सायकोलॉजी. ज्या पद्धतीने आपण गावातलं राजकारण चित्रित केलेलं आहे, थोड्या बहुंशी प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्येच अशा काही घटना घडत असतात. निश्चित प्रकारे या पुस्तकातून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सगळं ऐकायला मिळेल. आपण सरपंचाचं कार्ट अशी एक कथा रंगवलेली आहे. काय त्या कथेतला विषय काय? प्रत्येक गावातला सरपंच हा श्रीमंत असतो बऱ्यापैकी, म्हणजे गरीब सरपंचही आहेत बरं का महाराष्ट्रामध्ये, पण एक तुम्ही निरीक्षण केल्यास तुम्हाला बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या संपन्न असं सरपंच मिळते. आत्ता यातील जो सरपंचाचं कार्ट आहे तर हा खूप बिघडलेला असा आहे, खूप आणि म्हणजे बापाच्या पैशावर ते उड्या मारणारी पोरं असा आपण एक उल्लेख करतो. तर त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. मग तो सुधारतो कसा, त्याला आयुष्याबद्दलचा एक सिरियसनेस कसा येतो, ते सरपंचाचं कार्ट या कथेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. घुंगरू नावाची एक कथा आपण लिहिलेली आहे. खूप भावनिक विषय त्या कथेमध्ये गुंफलेला आहे. खरं तर गावामध्येच अशी काही व्यक्ती असतात आपल्या की एकदम कष्टप्रद जीवन जगत असतात आणि अचानक त्यांना अशी काही गोष्ट सापडते, मिळते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन जातो. घुंगरू ह्या कथेमध्ये असंच एक छानसं पात्र अक्षय सरांनी रंगवलेलं आहे आणि खूप सुंदर त्यामधून उद्बोधक आणि बोधप्रद ही कथा आहे. तर निश्चित प्रकारे अक्षय सरांकडून आपण जाणून घेऊ की घुंगरू या कथेमध्ये काय खास आहे. घुंगरू हे कथा सुद्धा बऱ्याच गावांमध्ये घडलेलं असतं. म्हणजे खूप गरीब असणारी माणसं रातोरात त्यांना काहीतरी घबाड सापडतं बघा, किंवा असं म्हणतात की त्यांना स्टार लागतात. तर असंच एक माणूस असतो रामशा थोरात नावाचा. तर खूप अत्यंत मेहनती माणूस असून सुद्धा त्याला आर्थिकदृष्ट्या संपन्नता येत नसते, किंवा त्याचे तीन भाऊ असतात त्याला, ते खूप श्रीमंत असतात. अर्थात ते लांडी लबाडी छक्केपंच करून झालेले असतात आणि हा अत्यंत मेहनती शेतकरी असून सुद्धा 2 वेळेच्या जेवणाचेही भ्रांत असतं यांना. तर अचानक रातोरात गावाचा जो ओढा असतो हा ओढा सामान्य ओढा नसतो, तर याच्यामध्ये एक मॅजिक आहे. या ओढ्यामध्ये एक जादू आहे या ओढ्यामध्ये. तर तिथे अचानक रातोरात याला घबाड लागतं आणि मग त्याची आर्थिक परिस्थिती कशी बदलते त्याचं वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे. खूप रंजक कथा आहे ही, तुम्हाला नक्की आवडेल. निश्चित हे पुस्तक खरं तर निर्माण करणं, एखादं पुस्तक लिहिणं, ते वाचकांपर्यंत उपलब्ध करणं ही अत्यंत अवघड गोष्ट असतात. पुस्तक म्हटलं की त्याला अभिप्राय किंवा प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची असते. मी बघतो इथे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी खरं तर बैलगाडा शर्यत बंदीच्या काळामध्ये शर्यत सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचा देखील अभिप्राय इथे मिळालेला आहे. सकाळ ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांचा अभिप्राय खूप सुंदर प्रकारे त्यांनी इथे दिलेला आहे. सुप्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांना खरं तर आपण अनेक
व्याख्यानांमधून देखील आम्ही ऐकलेलं आहे. तर त्यांचाही इथे अभिप्राय मिळालेला आहे. समीर बापू गायकवाड लेखक पत्रकार यांचाही अभिप्राय आहे. या सगळ्या व्यक्तींकडे तुम्ही पोहोचलात आणि त्यांनी हे पुस्तक वाचलं, त्यानंतर जी तुम्हाला पहिली दिलेली प्रतिक्रिया होती ती काय होती? मी जेव्हा यांच्याकडे गेलो, यांचा आणि माझा अजिबात परिचय नव्हता, परंतु ही महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत लेखक मंडळी आहेत आणि त्यांच्या क्षेत्रातले अत्यंत टॉपचे लोक आहेत. तर मला पुस्तकाच्या बॅक कव्हरवर यांची प्रतिक्रिया पाहिजे होती. तर मी सुरुवातीला पुस्तक घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या मनात धाकधूक ही होती की अरे, आपला आणि यांचा परिचय नाही अजिबात, आणि आपल्यासारखे 100 लेखक त्यांच्याकडे जाऊन त्यांचा प्रतिसाद मागत असतील, लेखक त्यांच्याकडे जाऊन प्रतिक्रिया मागत असतील, तर ही धाकधूक माझ्या मनामध्ये होती. परंतु कंटेंटच या पुस्तकातलं एवढा चांगला आहे, पुस्तकातल्या कथा एवढ्या चांगल्या आहेत की त्यांनी ते वाचलं पुस्तक आणि मला एक तात्काळ प्रतिक्रिया त्यांची दिली. सहसा तुम्ही बघाल की नामवंत जे लेखक असतात तर त्यांच्याकडे पुस्तक दिल्यानंतर ते 6-6, 8-8 महिने पुस्तकाकडे ढुंकूनही बघत नाहीत. परंतु माझं सुदैव असं की या सगळ्याच लोकांनी किंवा देवा झिंजाडे ज्यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे, त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे या पुस्तकासाठी. तर खरंच मला या साऱ्यांचं धन्यवाद द्यावंसं वाटतं. या साऱ्यांचं खरंच थँक्यू बोलावं असं वाटतं की त्यांनी कमी कालावधीमध्ये खूप छान अशी प्रतिक्रिया दिली आहे मला. निश्चित देवा झिंजाड सरांचा उल्लेख तुम्ही केला. प्रास्ताविक या पुस्तकाचं देवा झिंजाड सरांनी केलेलं आहे आणि मी निश्चित प्रकारे प्रेक्षकांना, वाचकांना याविषयी माहिती देऊ शकतो की देवा झिंजाड हे ग्रामीण भागातील लेखक आहे. पारनेर तालुक्यामध्ये गारखिंडी नावाचं त्यांचं गाव आहे, तिथेच ते लहानसे मोठे झाले. दैनिक सकाळमध्ये देखील, ॲग्रोवनमध्ये देखील त्यांचे लेख येत असतात दर आठवड्याला आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या कष्टप्रद गोष्टी आहेत, त्यांना जशी शिकवण त्यांच्या आईकडून मिळाली त्या अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी त्या लेखामध्ये मांडलेल्या आहेत. विशेषतः त्यांचं सगळंच काही उलथून टाकलं पाहिजे असं जे कविता संग्रह आहे त्याला अनेक पुरस्कार मिळालेत आणि अशा एका मोठ्या लेखकानं या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे, ती देखील अत्यंत बोलकी आहे आणि निश्चित प्रकारे त्या प्रस्तावनेमध्येच तुम्हाला हे पुस्तक आता आपण वाचलं पाहिजे अशी भावना निर्माण होऊ शकते आणि निश्चित वाचकांनी जरूर हे पुस्तक वाचावं. आपल्या जवळच्या असलेल्या व्यक्तींना खरं तर या ठिकाणी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. अत्यंत सुंदरपणे या कथांमधून बोध घेण्यासारखा आहे. आपल्याला जर आपण एखाद्या अडचणीत सापडलेलो असेल, आपल्याला वाटत असेल की पुढचं आयुष्य आपलं अंधकारमय आहे, तर जरूर हे पुस्तक वाचा. या पुस्तकामधून तुम्हाला अशी काही प्रेरणा मिळेल की तुमचं आयुष्य झपाटून बदलून जाईल. अक्षय टेमकर सर आपल्या समवेत आहेत. खरं तर हे पुस्तक प्रकाशित करणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते, पण एखाद्या पब्लिकेशन्सकडे आपण जातो, त्यानंतर त्या पब्लिकेशन्सकडून देखील नवीन लेखकांना इतकी सहजपणे ऑफर केली जात नाही आणि या माध्यमातून अक्षय टेमकरने एक चांगला निर्णय घेतला की वारी प्रकाशन नावाचं त्याने स्वतःचं पब्लिकेशन निर्माण केलं आणि त्या पब्लिकेशनच्या माध्यमातून हे पुस्तक वाचकांसमोर आणलेलं आहे. निश्चित कसं सुचलं तुम्हाला की वारी पब्लिकेशन तयार करावं आणि मग पुस्तक वाचकांसमोर आणावं, कारण हा मोठा खर्चिक गोष्ट होता, ही बाजू कशी सांभाळली? वारी पब्लिकेशन्स ही माझी स्वतःची प्रकाशन संस्था आहे आणि त्या अंतर्गत माझं इथून पुढचं लिखाण प्रकाशित होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर लेखकांची पुस्तकं सुद्धा काढण्याचा माझा मानस आहे. जेव्हा मी हे पुस्तक लिहिलं तेव्हा मी बऱ्याच प्रकाशकांकडे गेलो आणि त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली की इतके पैसे दे, आम्ही तुला इतक्या कॉपीज छापू, त्यातले फक्त तुला 50च मिळते. तर मी विचार केला की त्यापेक्षा हीच मेहनत आपण करूयात आणि आपण स्वतः प्रकाशक बनूयात. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की हा बऱ्याच लेखकांचा अनुभव असा आहे की ते प्रकाशक म्हणजे त्यांची पुस्तकं विकली जातात, महाराष्ट्रभर चांगलं सेल होतं, परंतु प्रकाशक त्या लेखकांना पैसे देत नाहीत. त्यांना असं सांगतात की अरे पुस्तक दुकानांमध्ये पडू नये, पुस्तक विकलंच गेलेलं नाही आहे. तर असं फसवेगिरी बरेच करतात आणि असे बरेच लोक तुम्हाला मिळतील. चांगले प्रकाशकही आहेत याच्यामध्ये, परंतु नवीन लेखकांना ते रिस्पॉन्स करत नाहीत. तर म्हणून मी स्वतःची प्रकाशन संस्था उभारण्याचा निर्णय घेतला, ज्याचं नाव आहे वारी पब्लिकेशन्स. आणि त्याचे टॅगलाईन असे आहे की साहित्यातून समृद्धीकडे.
निश्चित खूप छान पुस्तक आहे. त्याचं डिझाईन देखील छान आहे. कव्हर पेज देखील अत्यंत सुंदर आहे. पुस्तकाची किंमत देखील 260 रुपये ठेवलेली आहे. त्यामध्ये काही कन्सेशन देखील वाचकांना मिळू शकतं आणि चांगल्या वाचकांसाठी एक चांगला अनमोल खजिना अक्षय टेमकर सरांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. आपण अवश्य या पुस्तकाची मागणी करा, हे पुस्तक वाचा. निश्चित प्रकारे आपल्याला गुंतवून ठेवणारं पुस्तक आहे, एवढं निश्चित मी तुम्हाला सांगू शकतो. विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन दुसरी आवृत्तीचं ज्यावेळेस झालं त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. त्यांनी देखील अक्षय टेमकर आणि त्यांच्या या कथासंग्रहाचं भरपूर कौतुक केलेलं आहे. वाचकांना देखील ही अनमोल भेट आता पुढे येणार आहे. अवश्य हे पुस्तक वाचा. अक्षय टेमकर सर आपल्या समवेत आज इथे उपस्थित होते, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. खूप छान प्रकारे आपण पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाला देखील आम्ही आमच्या टीमच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मला इथे येऊन माझ्या पुस्तकाबद्दल बोलण्याचे किंवा या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे हे सांगण्याची संधी दिली, त्यासाठी मी सिन्नळकर सरांचा आणि तुमच्या दोघांचा मी मनापासून आभारी आहे. पुस्तकाची मूळ किंमत 260 रुपये असून ती तुम्हाला सवलतीमध्ये 199 रुपयांमध्ये घरपोच मिळेल. पुस्तकासोबत आपण बैलगाडाचा लाकडी किचन मोफत देतोय. किचन आहे क्षेत्राच्या संबंधी खरं तर जुन्नर, आंबेगाव, खेड किंवा या परिसरामध्ये उत्तर पुणे जिल्हा असेल, काही अहमदनगर जिल्ह्याचा भाग असेल, बैलगाडा एक वेगळ्या पातळीवरती खेळवला जातो. तसं पाहिलं तर बैलगाडा हा संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही असतो, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी छकडी शर्यती असतात. आमच्याकडे जो 4 बैली गाडा असतो आणि त्या गाड्याची एक वेगळी संस्कृती आहे. आज अक्षय टेमकर या युवा लेखकाच्या माध्यमातून गाडा हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येते आणि तोच बैलगाडा अत्यंत सुंदरपणे त्याने या पुस्तकामध्ये चित्रित केलेला आहे, मांडलेला आहे. तर या संदर्भामध्ये आज या पुस्तकाचं प्रकाशन आमदार साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. प्रमोशनच्या निमित्तानं आपण आज शिवाजी शेठ पांडुरंग मध्ये अतिशय नावाजलेलं नाव, ज्यांची बारी घाटामध्ये पुकारल्यानंतर प्रेक्षकांचे कान टवकारतात आणि या गाडा कसा सोडणार, कसा जाणार याविषयी भरपूर चर्चा रंगतात आणि नेहमीच घाटाचा राजा किंवा फायनल जिंकणारा हा बैलगाडा, ही बैल आपण या ठिकाणी बघू शकतो. अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित जोपासना केलेली ही बैल आपल्याला दिसत आहेत. आज राजू शेठ पांडुरंग निघोट यांच्या गोठ्यावरती आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी बैलगाडा शर्यत बंदीच्या काळामध्ये ज्यांनी खरं तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत बैलगाडा मालकांची बाजू भक्कमपणे लावून धरली, अत्यंत अभ्यासूपणे तिथे मुद्देसूद मांडणी केल्यानंतर आज बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठलेली आहे. हे खरं तर यामध्ये महत्त्वाचं योगदान सन्माननीय राजू शेठ आरुडे यांचं राहिलेलं आहे. ते देखील इथं सन्माननीय बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून शर्यत बंदी आल्यानंतर बैलगाडा मालकांवरती जे अरिष्ट कोसळलं होतं आणि त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत बैलगाडा मालकांची बाजू अतिशय भक्कमपणे मुद्देसूद मांडणी करून सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडा मालकांच्या बाजूनं कौल घेण्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं एकदम मोठं योगदान आहे, सन्माननीय बाळासाहेब आरुडे आज आपल्या समेत उपस्थित आहेत. विशेषतः बैलगाडा संदर्भामध्ये गाडा हे पुस्तक येत असतानाच अक्षय टेमकर यांना त्यांची खूप मोठी मदत झालेली आहे. निश्चित या पुस्तकाविषयी आणि या पुस्तकाच्या संकल्पनेविषयी आपण बाळासाहेबांकडून जाणून घेऊया. प्रथमतः सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने अक्षयचं त्रिवार आभार व्यक्त करतो की अक्षयसारख्या एका तरुणाकडून ग्रामीण महाराष्ट्राची एक संस्कृती बैलगाडा आणि त्यातल्या त्यात गावगाडा, गावावर आपण ज्यावेळेस पारावर बसतो तर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत ज्या गप्पा गोष्टी रंगलेल्या जातात त्या गप्पा गोष्टींवर हे आधारित हे पुस्तक आहे पूर्ण. म्हणजे याच्यात तुमचा बैलगाडा असेल, बाकीचं अर्थकारण असेल, परत अजून ज्या 3-4 कथा आहेत ह्या वाचण्यासारख्या आहेत. प्रथम बैलगाडा मालक म्हणून मी अक्षयचं आभार व्यक्त करतो आणि ह्या पुस्तकाची सुरुवात ज्यावेळेस अक्षयने मला फोन केला त्यावेळेस अक्षय मला बोलला की बाळासाहेब मला असं काम आहे, मी एक लेखक आहे, होतकरू आहे, मला बैलगाडा याच्यावर एक काल्पनिक कथा लिहायची, तर तुमची काय मदत होईल का. तर अक्षयला मी लगेच सांगितलं तू कुठं आहे आता, मी एक अर्धा 1 तासात अवसरीला येणार आहे,
टेमकर म्हणल्यावर तोपर्यंत आम्ही एकमेकाला पाहिलेलं पण नव्हतं. म्हटलं तू अशा अशा ठिकाणी घरी ये, मी तुला पाहिजे ते मदत करायला तयार आहे. आणि अक्षय असा व्यक्ती मला असं त्यावेळेस जीवनात लाभला की खरंच ही जी बैलगाडा ही प्रथा आहे ही फक्त गप्पा गोष्टीवर चालत होती. ही प्रत्यक्ष वाचनात कोणाच्या येत नव्हती. आणि ते वाचनात आलं. आणि ज्यावेळेस प्रमोशन पुस्तकाचं ज्यावेळेस खालच्या अवसरीला प्रमोशन झालं तर त्यावेळेस कार्यक्रमालाही त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. ह्याच्यातली बैलगाड्यावर जी स्टोरी आहे ही पूर्ण आम्हाला विचारात घेऊन किंवा आमचं काही मार्गदर्शन तोडकं मोडकं घेऊन त्याची वैचारिक पातळी इतकी उंच आहे की आम्हाला त्याला कुठलंही सजेशन करावं लागलं नाही. जे आम्हाला पाहिजे ते त्यांनी लिहून व्यक्त केलेलं आहे. सर्व बैलगाडा मालकांनी टाळ्या वाजवून त्या अक्षय होतकरू लेखकाचा सन्मान करा. आणि त्यातल्या त्यात अक्षयचा अभिमान मला आत्ता 3-4 दिवसापूर्वी ABP माझावर ज्यावेळेस महाराष्ट्रात जी 5 पुस्तकं प्रमुख जास्तीत जास्त खपली आणि वाचली गेली त्यामध्ये हा गाडा हे पुस्तक वाचलं गेलं. खरंच अक्षरशः अंगावर शहारे आले की आपण जर कुणी कोणाला मदत केली तर माणूस किती मोठा होऊ शकतो याचं हे काल्पनिक उदाहरण अक्षय म्हणून आपल्यासमोर आहे. अक्षयला इथून पुढच्या सर्व जी काय मदत लागेल ती बैलगाडा मालकांच्या वतीने केली जाईल. आणि बैलगाडा आमचा हा सर्वसामान्य कुटुंबातला ही जी संस्कृतीचा भाग आहे हा शहरामध्ये असाच तेवत ठेवत जावं एवढी त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.